नमस्कार. कोरोना काळजी आणि उपाय या सह्याद्री वाहिनीवरील विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कोरोना आणि आरोग्य सेतू ॲप. मुळात ॲप म्हणजे ॲप्लिकेशन, ज्याचा उपयोग जर आपल्याला करायचा असेल तर तो आपल्या मोबाईल फोनवर, आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड करणं अपेक्षित आहे. सध्याच्या या कोरोनाच्या आणि कोविड-19च्या आणीबाणीच्या काळामध्ये अधिकाधिक लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जे अनेक प्रयत्न केले जात आहेत, त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणजेच हा आरोग्य सेतू ॲप. सरकारी सूत्रांच्या अनुसार या ॲपद्वारे कोरोना बाधित व्यक्तींपर्यंत पोहोचू शकतो, त्याबद्दलची माहिती आपल्याला मिळू शकते. इतकंच नव्हे तर कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात जी लोक आलेली आहेत त्यांच्याबद्दलचीही माहिती आपण मिळवू शकतो. इतकंच नव्हे तर ह्यापुढे जाऊन अजून एक काम म्हणजे की ज्या काही अशा व्यक्ती आहेत की ज्या असिम्प्टोमॅटिक, ज्यांच्यामध्ये कोविड-19ची कोणतीही लक्षणं अजूनपर्यंत दिसून येत नाहीयेत, पण जर त्यांचा कोरोनाबाधित व्यक्तींशी काही संपर्क झाला असेल तर त्याबद्दलही माहिती मिळू शकते. 2 एप्रिल 2020 या दिवशी हा आरोग्य सेतू ॲप लॉन्च केला गेला. याची सुरुवात झाली आणि आतापर्यंत करोडो लोकांनी हा ॲप डाउनलोड केलेला आहे. जगातील सर्वात वेगाने डाउनलोड केला गेलेला हा आरोग्य सेतू ॲप असं म्हटलं जातंय. आजच्या या कार्यक्रमामध्ये या ॲपबद्दलची अधिक माहिती मिळवून देण्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत डॉक्टर विजय कंदेवाड. डॉक्टर नमस्कार. डॉक्टर विजय कंदेवाड हे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र येथे आरोग्य सेवेतील सहसंचालक आहेत. जनरल सर्जरीमध्ये त्यांनी MS केला आहे आणि यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभाग औरंगाबाद येथे उपसंचालक पदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक पदावर नांदेड येथेही ते 2 वर्ष कार्यरत होते आणि नाशिक जिल्ह्यात आदिवासी भागात 11 वर्ष वैद्यकीय अधीक्षक म्हणून त्यांनी काम केलं आहे. औरंगाबाद शासकीय महाविद्यालयातही 2 वर्ष ते अधिव्याख्याता या पदावर होते. आजच्या कार्यक्रमामध्ये मला वाटतं आपण ही संधी गमवू नये. आरोग्य सेतू ॲप विषयी अधिकाधिक माहिती आपण जरूर करून घ्यावी. आपल्या काही शंका, आपले काही प्रश्न असतील तर ते जरूर आम्हाला विचारा, कारण आरोग्य सेवा विभागातर्फे इथे डॉक्टर विजय कंदेवाड आलेले आहेत आणि म्हणूनच आपले प्रश्न विचारण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक नोट करा. आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 24900232. STD कोड आहे 022. नेहमीप्रमाणेच एक खास सूचना की जर आपल्याला प्रश्न विचारायचा असेल तर आपल्या दूरचित्रवाणी संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा आणि अर्थात प्रश्न विचारा असं म्हटल्यावर सलग आपला प्रश्न आमच्यापर्यंत येऊ द्या. डॉक्टर विजय कंदेवाड, आज आपण आरोग्य सेतू ॲपबद्दल बोलणार आहोत. तर या ॲपबद्दलची थोडीशी माहिती देण्यासाठी आपण आपल्या दर्शकांना सांगूया की नक्की हा ॲप काय आहे, त्याचा उद्देश काय आहे. धन्यवाद सर्वप्रथम मला इथे निमंत्रित केल्याबद्दल आणि मला संधी दिल्याबद्दल. आणि एक चांगलं माध्यम जे आपलं दूरदर्शन आहे, या माध्यमातून ह्या आरोग्य सेतू ॲपची निश्चितच आरोग्य विभागाला एक प्रसिद्धी करण्यासाठी हे माध्यम म्हणून आम्हाला त्याचा निश्चितपणे खूप फायदा होईल. आरोग्य सेतू ॲप मुळात हे एक सर्वसाधारण आपण मोबाईलमध्ये जे विविध ॲप आपण डाउनलोड करतो, इन्स्टॉल करतो, त्याच पद्धतीचं ह्या कोरोना आणि ह्या कोविड-19 या साथरोग परिस्थितीमध्ये आपल्याला ह्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, ही साथरोग परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी एक फार महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. आणि ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला मुळामध्ये ब्लूटूथ कॉन्टॅक्ट्स, म्हणजे हा ॲप एखाद्या व्यक्तीने जर इन्स्टॉल केला तर त्याचे जे काही ब्लूटूथ कॉन्टॅक्ट्स असणार आहेत, तर त्या ब्लूटूथ कॉन्टॅक्टमध्ये जर काही पॉझिटिव्ह व्यक्ती असतील तर त्या दोन्ही ब्लूटूथ कॉन्टॅक्टमुळे त्याचा हा जो डाटा आहे हा कुठेतरी सर्व्हर बेसमध्ये त्या ठिकाणी स्टोअर केला जातो आणि ह्या पॉझिटिव्ह कॉन्टॅक्टची जी माहिती आहे ती प्रशासनाला, आरोग्य विभागाला, जिल्हा प्रशासन असेल त्यांच्या डॅशबोर्डवर त्या ठिकाणी डिस्प्ले केली जाते आणि ही माहिती त्यांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी फार त्याचा महत्त्वाचा दुवा ठरते. मुळात ह्याचा उद्देश आहे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. येस, ऑफकोर्स. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती हा ॲप इन्स्टॉल करतो आणि जेव्हा डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये कुठे काही व्यक्ती आता कामाला जात आहेत, ऑफिसमध्ये जात आहेत, ड्युरिंग ट्रॅव्हलिंग किंवा त्यांच्या ऑफिस वर्कमध्ये, त्या ठिकाणी समजा एखादा पर्सन जो पॉझिटिव्ह आहे कॉन्टॅक्टमध्ये आला तर हे
ह्या ठिकाणी सर्व्हरला ते इंटिमेट केलं जातं आणि तिथून ती माहिती डॅशबोर्डवर रिफ्लेक्ट होते आणि अशा प्रकारची ही यादी जिल्हा प्रशासनाला आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पोर्टलवर त्या ठिकाणी डिस्प्ले होते आणि त्या माध्यमातून सर्व आरोग्य अधिकारी कर्मचारी ह्या पेशंट्सला टेलिफोनिक सर्व्हिलन्स ऍक्टिव्हिटी आम्ही सुरू केलेली आहे. तर हे डॅशबोर्डवरचे जे पर्सन्स असतात ह्यांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून त्यांना इन्फॉर्मेशन दिली जाते की आपण कसे आहात, त्यांना विचारणा केली जाते की आपल्याला काही लक्षणं आहेत का आणि लक्षणं जर असतील तर मग त्यांनी काय केलं पाहिजे हा सल्ला पण त्यांना दिला जातो. बरं, तर आता दुसरा प्रश्न येतो की हा ऍप पहिला आपण ब्लूटूथ बद्दल म्हणालात, तर यासाठी ब्लूटूथ सतत ऑन ठेवायला पाहिजे? हा, निश्चितपणे. जसं आपण एखादा ऍप इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी ऍप कडून आपल्याला काही परमिशन्स द्यावे लागतात, त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या ऍपमध्ये की आपल्याला त्याच्यामध्ये आपले जे ब्लूटूथ आहे ते ऑन ठेवावं लागतं. त्यानंतर त्या ठिकाणी आपले जे लोकेशन्स आहे ऍप मधले ते पण आपल्याला इथे ऑन ठेवावे लागतात. ती परमिशनच आपण मुळात हा ऍप इन्स्टॉल करताना देत असतो. सोमनाथ, आपण येवल्यावरून प्रश्न विचारू इच्छिता? प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. बोला सोमनाथ. मी येवल्याहून बोलतोय सर, खळे. हा, बोला बोला. हा सर, मी आरोग्य सेतू माझ्या मोबाईल मध्ये डाउनलोड केलाय. मी शिक्षक आहे आणि सर आरोग्य सेतू भरपूर लोकांनी असा डाउनलोड केलेला आहे, परंतु त्याचा वापरण्याचे फायदे आणि त्याचे न वापरण्याचे फायदे तुम्ही जर ग्रामीण घरातील जनतेला जर समजून सांगितले तर त्याचा अधिक फायदा होईल. ओके, धन्यवाद. तर मुळामध्ये सोमनाथ कसं आहे की हा ऍप आपल्याला आपण इन्स्टॉल करण्याबद्दल केंद्र शासन, आपलं राज्य शासन सुद्धा खूप आग्रही आहे आणि मी तर म्हणेल की आम्ही तर सर्वांना सांगतो, जनतेला मी आवाहन करेल आजच्या ह्या माध्यमातून की आपण मोठ्या प्रमाणात हा ऍप इन्स्टॉल केला पाहिजे. आज घडीला महाराष्ट्रामध्ये 1,29,00,000 लोकांनी हा ऍप इन्स्टॉल केलेला आहे आणि हा ऍप इन्स्टॉल करण्याचा जो फायदा आहे, बेसिक फायदा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या संपर्कामध्ये जर एखादी पॉझिटिव्ह व्यक्ती आली तर ती इन्फॉर्मेशन आपल्या जिल्हा प्रशासनाला या माध्यमातून मिळणार आहे, आरोग्य विभागाला त्या माध्यमातून मिळणार आहे आणि आमची जी यंत्रणा आहे, आमचे जे कंट्रोल रूम आहेत डिस्ट्रिक्ट लेवलला, आमचा IDSP सेल असेल, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक या लेवलला आम्ही टीम फॉर्म केलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आमच्या कंट्रोल रूममधून आपल्याला तिथे कॉल सुद्धा येतो आणि त्या ठिकाणी आपल्याला एक हेल्प मिळते की आपल्या जिल्ह्यामध्ये काय फॅसिलिटीज आहेत. जर आपल्याला माइल्ड सिम्पटम्स असतील तर आपण कुठे गेलं पाहिजे, मॉडरेट सिम्पटम्स असतील तर कुठे गेलं पाहिजे, आपल्याला जर ही कोविड-19ची जर तीव्र लक्षणं असतील तर आपण कुठल्या हॉस्पिटलला गेलं पाहिजे, आपल्याला लॅबोरेटरीज कुठे आपल्याला अवेलेबल आहेत, हे सर्व माहिती आपल्याला ह्या ॲपच्या माध्यमातून देखील दिली जाते. आमच्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून आपल्याला सल्ला दिला जातो. त्याच्यामुळे हा फार मोठा फायदा आहे आजच्या घडीला. आणि सध्या मोबाईल किंवा स्मार्टफोन वापरणारे अनेक जण आहेत ज्यांच्यासाठी हे शक्य आहे की हा ऍप ते डाउनलोड करू शकतील. पण तरी सुद्धा पुन्हा प्रश्न येतो की कोणी हा ऍप डाउनलोड करावा, सर्वांनीच सरसकट की काही लोकांनी? मी तर म्हणेल ज्यांच्या हातात स्मार्टफोन आहे त्या सगळ्यांनी हा ऍप इन्स्टॉल केला पाहिजे आणि आपल्याकडे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या खूप आहे त्याच्यामुळे, आणि निश्चितपणे हे खूप चांगलं मेजर आहे आपल्यासारख्या देशामध्ये. एवढं आपलं आता मुंबईसारख्या ठिकाणी डेन्सली पॉप्युलेटेड एरियाजमध्ये याचा निश्चितपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी शासनाला फायदा होईल आणि त्या व्यक्तीला सुद्धा एक इंटिमेशन मिळतं. आपण जर ऍपवर बघितलं तर त्याच्यामध्ये एक फीचर आहे, म्हणजे तुम्ही सेफ आहात का, तुम्हाला म्हणजे रिस्क किती आहे, माइल्ड रिस्क आहे, मॉडरेट रिस्क आहे, त्याच्यामध्ये कलर कोड्स त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे ग्रीन, तुम्हाला जर तिथे ग्रीन कलर असेल तर यू आर सेफ, त्यामध्ये येलो असेल तर तुम्हाला माइल्ड रिस्क आहे, ऑरेंज कलर कोड आला तर मग मॉडरेट रिस्क आहे, रेड झोन मध्ये आपण असाल तर मग आपल्याला त्या ठिकाणी क्वारंटाईन होण्याची गरज आहे, टेस्ट करण्याची गरज आहे. असे इंटिमेशन्स ह्या ऍपच्या माध्यमातून दिली जातात. हा, तर ह्याबद्दलच आपण बोलूया. कलर कोडिंग बद्दलही थोडं पुढे जाऊन आपण थोडं अधिक विस्ताराने बोलूया. पण आता तुम्ही जसं म्हणालात की एक फीचर आहे, त्या ऍपची अधिक काही वैशिष्ट्ये आहेत जी आपण सांगू शकू? आता हा ऍप इन्स्टॉल केल्यानंतर आपण त्यामध्ये ऍपमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये बेसिक FAQ सेक्शन एक फार महत्वाचं आहे. फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स मध्ये आपण जर गेलो तर त्या ठिकाणी हे सर्वसामान्य जे जनता आपल्याला जे आज प्रश्न विचारणार आहे, काही लोक विचारतायत, तर त्या प्रश्नांची उत्तरं तिथे दिलेली आहेत.
की ॲपचा वापर कसा केला पाहिजे, त्याच्यामध्ये डाटा कुठे सेव्ह केला जातो, डाटा आपला पर्सनल डाटा केव्हा डिलीट केला जातो सर्व्हरच्या माध्यमातून, ही सगळी माहिती आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे ॲपमध्ये. कलर कोड्स बद्दल सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्या 500 मीटर, 1 किलोमीटर, 2 किलोमीटर, 5 किलोमीटरच्या अंतरामध्ये ज्यांनी ॲप इन्स्टॉल केलेलं आहे असे किती कॉन्टॅक्ट पॉझिटिव्ह पेशंट आहेत, किती हाय रिस्क पेशंट्स आहेत, ही पण माहिती त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकते. पण ह्यामध्ये आपल्याला म्हणजे मेसेज येतो, पिंग होतं, काय होतं? त्या ठिकाणी कलर चेंज होतो. अच्छा. डिस्प्ले स्क्रीन मध्ये त्या ठिकाणी मेसेज येतो, यू आर सेफ, यू आर हॅव्हिंग माइल्ड रिस्क, मॉडरेट रिस्क, हाय रिस्क, आणि त्याप्रमाणे कलर बदलत जातात. ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड अशा पद्धतीने. ठीक आहे. आता यामध्ये तुम्ही जसं म्हणालात की काही वैशिष्ट्ये आहेत खास त्याची, पण हा ऍप अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी कोणते प्रयत्न केले गेले आहेत? यासाठी आमची जी आरोग्य विभागातली यंत्रणा आहे आणि एकूणच आज आपण बघितलं तर महसूल यंत्रणा आहे, पोलीस विभाग आहे. मी आता तुमच्या दूरदर्शन कार्यालयात सुद्धा एक बॅनर पाहिला ज्या ठिकाणी या ऍप बद्दल माहिती मला डिस्प्ले केल्याची मिळाली. मी सर्व शासकीय विभाग सर्व आमचे प्रयत्न करतायत की ह्या ऍपचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, याला जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली जावी. विभागातर्फे सुद्धा आमचे जे व्हिडिओ कॉन्फरन्सेस होत आहेत वेगवेगळ्या विषयांमध्ये, त्यामध्ये सुद्धा आम्ही आमच्या सर्व टीमला आम्ही ही माहिती देत असतो की आपण ह्याची जाहीर प्रसिद्धी करावी. बरोबर. आणि साक्षर किंवा जे लोक आहे जे वाचू शकतात किंवा काही वाचू शकत नाहीत त्यांच्यासाठी या ऍपमध्ये काही फीचर्स आहेत का? ह्याच्यामध्ये म्हणजे जे साक्षर नाही भाषा वेगवेगळ्या आहेत का? भाषा निश्चितपणे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये हा ऍप आहे. त्या कुठली भाषा आपण सिलेक्ट करायची इन्स्टॉल करताना आपण वी कॅन सिलेक्ट द लँग्वेज. तर मला वाटतं जवळजवळ 11 भाषा तरी आहेत या ऍपमध्ये ज्यामध्ये आपण करू शकतो. त्यामुळे काही लोकांना जर एखादी भाषा किंवा असं वाटू नये की केवळ इंग्रजी माध्यमातूनच हा ऍप आपल्यापर्यंत पोहोचतोय, तर तसं नाहीये. विविध भाषांमधून हा ऍप आपल्यापर्यंत पोहोचतो आणि याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत नक्की मिळू शकते. हा ऍप कसा वापरावा एखाद्या सामान्य व्यक्तीला, जसं आता सोमनाथजींनी प्रश्न विचारला होता की खेडेगावामध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी म्हणा, कसं काय ह्या ऍप्लिकेशनचा वापर करावा? कारण इतर ऍप्लिकेशन पेक्षा हा ऍप्लिकेशन थोडासा हा ऍप वेगळा आहे. तर सामान्य माणसांनी हा ऍपचा वापर कशा पद्धतीने करावा? आता ह्या ऍपमध्ये आपण इन्स्टॉल केल्यानंतर त्या ठिकाणी अत्यंत बेसिक क्वेश्चन्स त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनच्या वेळेस विचारल्या जातात. ह्या ऍपच्या माध्यमातून आपलं नाव, त्या ठिकाणी आपलं जेंडर, एज, आपल्याला त्या ठिकाणी आपलं प्रोफेशन आणि आपल्या मागच्या म्हणजे 30 दिवसामध्ये आपण काही ट्रॅव्हलिंगची जी हिस्ट्री आहे ती विचारली जाते. हे बेसिक इन्फॉर्मेशन रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या ठिकाणी OTPच्या माध्यमातून याचं रजिस्ट्रेशन होतं. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या हेल्थ बद्दल काही क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे जे असेसमेंट आपल्याला हे ऍप करायला सांगतं आणि ते असेसमेंट करताना आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला कुठले काही मॉर्बिड कंडिशन्स आहेत का, म्हणजे ब्लड प्रेशर असेल, रक्तदाब असेल, मधुमेह असेल, हृदयविकार असेल, असे काही आजार असतील तर त्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी माहिती ऍप मार्फत विचारली जाते. आणि त्याप्रमाणे आपण ते क्वेश्चन्स आपण आन्सर करत गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सबमिट केल्यानंतर मग आपल्याला ते आपली रिस्क किती आहे हे आपल्याला तिथे बघायला मिळतं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर. अच्छा. त्यामुळे दर्शको आपल्या लक्षात आलं असेल की हा ऍप आपण डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपली काही माहिती जी विचारलेली आहे ती आपण माहिती त्यामध्ये भरायची आणि त्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कोविडचा किती धोका आहे किंवा आपण त्यापासून किती सुरक्षित राहू शकता. कार्यक्रमामध्ये आपण कोरोना आणि आरोग्य सेतू ऍप याबद्दल बोलत आहोत. आपल्याकडे आहेत डॉक्टर विजय कंदेवाड आणि आपल्याला ते माहिती देत आहेत. आणि ह्या विश्रांतीपूर्वी डॉक्टर विजय कंदेवाड आपण माहिती घेत होतो की नक्की हा ऍप कशा पद्धतीने वापरला जाऊ शकतो. पण आता एकदा ही माहिती दिल्यानंतर सतत हा जी माहिती आहे किंवा हा जो डेटा आहे तो हा सतत आपल्याला अपलोड केला जातो आणि किंवा रिन्यू केला जातो किंवा सतत आपल्यापर्यंत पोहोचत राहतो का? आता ह्याच्यामध्ये आपण एकदा इन्स्टॉलेशन केल्यानंतर आणि आपण जी बेसिक इन्फॉर्मेशन आपण भरली, असेसमेंट आपण केली, आपण रिअसेसमेंट आपण करू शकतो. अच्छा. असंही बघा, आपण कितीतरी ऍप्स आणि मोबाईलवर आपण भरपूर वेळ घालवत असतो. हल्ली लोक घरी आहेत, वेळच वेळ आपल्याकडे आहे.
आणि जर अशा एक चांगला ॲपमध्ये जर आपण जास्त त्याच्यामध्ये जर आपण खोलात गेलो, अभ्यास करायला लागलो, त्याच्यामध्ये छान छान व्हिडिओ क्लिप्स पण आहेत ओके. जे इन्फॉर्मेटिव्ह आहेत. म्हणजे आरोग्य सेतू ॲपबद्दल तुम्हाला तिथे माहिती पण दिली जाते, तुमच्या डाटा सिक्युरिटीबद्दल तिथे उत्तरं दिली जातात. म्हणजे त्याच्यामध्ये जे फीचर्स त्यांनी ॲपमध्ये जे माहिती दिलेली आहे ती सुद्धा खूप चांगली आहे. तर मी सर्व जनतेला आवाहन करेल की आपण इन्स्टॉल करा आणि हे सगळे त्याच्यामधले जे एक एक टॅब्स आहेत, व्हिडिओज आहेत, FAQs आहेत, हे पण आपण त्याच्यातून गेलं पाहिजे, वाचलं पाहिजे. कार्यक्रमात एक फोन येतोय आपला. औरंगाबादहून सुनील निर्मल आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. सुनीलजी प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हां, बोला निर्मलजी, बोला. हो नमस्कार सर, मी औरंगाबादहून बोलतोय बघा. बोला बोला. मला एक विचारायचं होतं, जे औरंगाबादमध्ये जे सध्या आता गंभीर परिस्थिती आहे, हां, आम्ही कचरा उचलतो बघा. रेड्डी कंपनी आहे प्रायव्हेट आपल्या याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस मध्ये, तर आम्हाला जी सुविधा पाहिजे ती सुविधा नाहीये हो. आपल्याला ऍप बद्दल काही प्रश्न विचारायचा आहे? हा ऍप बद्दल, आरोग्य सेतू ऍप बद्दल आपण काही प्रश्न विचारू इच्छिता? हा ना, तर जे आम्हाला जी सुविधा आहे, आता समजा जर एखादं कोणी आजारी जर पडलं तर त्याच्यासाठी काय सुविधा आहे? कचरा आम्ही इतक्या याच्यातून उचलतो ना, घाणीतून, तर आमच्यासाठी काय सुविधा आहे? ती सुविधाच नाहीये बघा. नाही, आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याकडे कॅटेगरी 1, कॅटेगरी 2 आणि कॅटेगरी 3 अशा प्रकारच्या फॅसिलिटीज आरोग्य विभागामार्फत, आपलं वैद्यकीय शिक्षण विभाग असेल आणि विविध आपल्या कॉर्पोरेशन्समध्ये निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये माइल्ड सिम्पटम्स म्हणजे सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांसाठी CCC आपण म्हणतो, कॅटेगरी 3 फॅसिलिटीज आहेत. आणि मॉडरेट सिम्पटम्स, मध्यम स्वरूपाचा जर आजार असेल, लक्षणं असतील, तर आपण कॅटेगरी 2 मध्ये आपण त्यांना रेफर करायला सांगतो. आणि औरंगाबाद सारख्या ठिकाणी मी निर्मलजींना सांगेल की आपलं जिल्हा रुग्णालय आहे, आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आपलं घाटीचं रुग्णालय आहे. या दोन्ही ठिकाणी अत्यंत सुसज्ज आपण व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे रुग्णालयांमध्ये, ज्या ठिकाणी कोविड पॉझिटिव्ह पेशंटला त्यांची तपासणी पण केली जाते. संशयित असेल तर त्यांना आपण ऍडमिट करतो. क्रिटिकल पेशंटला सुद्धा त्या ठिकाणी व्हेंटिलेटर वगैरे ह्याची व्यवस्था आपण केलेली आहे. त्यामुळे असं म्हणणं, म्हणजे त्यांचा जो प्रश्न होता की सुविधा नाहीये, तसं नाहीये. मुळात ऍक्च्युली शासनाने खूप तत्परतेने सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. फक्त आपल्याला ते माहिती पाहिजे. तर औरंगाबादला आपण जिल्हा रुग्णालय किंवा आपल्या घाटी रुग्णालयामध्ये आपण संपर्क साधू शकता. आपल्याला जर काही लक्षणं आढळली तर त्या ठिकाणी आपल्याला डिटेल माहिती मिळेल. आणि सुनीलजींनी म्हणण्याप्रमाणे कचरा उचलायचं काम करतात, तर कदाचित एक हाय रिस्क झोन मध्ये येण्याचीही शक्यता असू शकते. पण त्याची त्यांना जर माहिती करून घ्यायची असेल तर पुन्हा एकदा आपण आजच्या कार्यक्रमाचा जो विषय त्याकडे वळूया. आरोग्य सेतू ऍपच्या द्वारे जर शक्य असेल तो डाउनलोड करणं, तर ते डाउनलोड करून त्याबद्दल कोविड पॉझिटिव्ह किंवा कोरोना बाधित रुग्ण जे आहेत त्यांच्या संपर्कात येण्याची काही शक्यता निर्माण झालेली असेल तर नक्की या ऍपद्वारे आपल्याला कळू शकते, असं आपण त्यांना सांगू शकतो. डॉक्टर, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग याबद्दल आपण सुरुवातीला म्हणालो होतो. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे नक्की काय? आता ह्या ॲपच्या माध्यमातून आपल्याकडे आता आमचे आदरणीय आयुक्त यांचा जो डॅशबोर्ड आहे आरोग्य सेतू ॲपचा, तसेच सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांना एक डॅशबोर्डवर त्यांच्या जिल्ह्यातील एकूण रुग्णांची यादी त्या ठिकाणी डिस्प्ले होते. आणि ह्यामध्ये गोपनीयता पाळण्याच्या दृष्टीने ह्याला लिमिटेड ॲसेस आहे, मी म्हणेल. जिल्हा प्रशासनाला हा ॲसेस दिलेला आहे आणि आमच्या स्टेट लेवलला आदरणीय आयुक्त सरांना आहे. तर ही यादी जे पोर्टल आहे आमचं, म्हणजे कोविड-19चं सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्या पोर्टलवर पण त्या ठिकाणी दिसते. आणि ही यादी आमची जी IDSPची टीम आहे, साथरोग नियंत्रण कक्ष आमचा जो जिल्हा स्तरावर आहे, त्या माध्यमातून ह्या रुग्णांना त्या ठिकाणी कंट्रोल रूम मधून त्यांना कॉल केला जातो आणि त्या ठिकाणी त्यांची प्रकृती कशी आहे, त्यांना काही लक्षणं आहेत का, याबद्दल त्यांना माहिती विचारली जाते. आणि ज्यांना लक्षणं असतील त्यांना योग्य तो सल्ला तिथे दिला जातो. ज्यांना काहीच लक्षणं नसतील त्यांना आपण घरी राहण्याचा सल्ला देतो. आणि ज्यांना काही मॉडरेट आणि तीव्र स्वरूपाची लक्षणं असतील त्यांना वेळीच जवळच्या जे गव्हर्नमेंट ऑथराइज्ड प्रयोगशाळा आहेत त्या ठिकाणी टेस्ट करणे. आणि जसं आता निर्मलजींनी विचारलं, आपल्याला त्यांना माहिती नसतं की कुठलं हॉस्पिटल आहे, कुठे जायला पाहिजे काही लोकांना, तर तशा ठिकाणी योग्य तो सल्ला त्यांना आपण देत असतो या माध्यमातून. अकलूजहून सत्यजित आपण प्रश्न विचारू इच्छिता, प्रश्न विचारा. नमस्कार. 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 आम्ही अकलूजमध्ये सत्यजित दोषी.
बोला बोला. सर मी आपला ऍप डाउनलोड केल्यावर पण मी नेहमी सेफ झोन मध्ये दिसतो. आमचा जिल्हा रेड झोन मध्ये आहे. आपण सेफ झोन मध्ये दिसता असं म्हणणं आहे तुमचं? हा, खूप चांगली गोष्ट आहे, तुम्ही आनंदी राहा त्याच्यामुळे. यू आर इन सेफ झोन. म्हणजे बघा पण कसं सर, आहे, माझा जिल्हा रेड झोन मध्ये आहे, तेव्हा मला टेन्शन असतं जिल्हा रेड झोन नाही, आपण नाही. सेफ झोन कसं काय. आता ही टेक्नॉलॉजी ब्ल्यूटूथ बेस्ड आहे. ओके. जेव्हा तुमच्या संपर्कात एखादा पॉझिटिव्ह पेशंट येईल आणि ज्याची टेस्ट झालेली असेल, समजा टेस्ट रिपोर्ट ICMR चे पॉझिटिव्ह असतील, तर ICMR च्या सर्व्हरवरून आरोग्य सेतू सर्व्हरवर ती माहिती पुरवल्या जाते आणि तेव्हाच तुम्हाला ते इंटिमेशन मिळेल. जर तुम्ही घरामध्ये राहिलात, सेफ राहिलात, तुम्ही बाहेर गेलाच नाहीत, तर यू आर सेफ, यू आर इन द सेफ झोन असंच दाखवणार. हे लक्षात घ्या. तुम्ही त्यांना ही भीती जी तुम्हाला आहे ना सत्यजित, ती खरोखर चुकीची नाहीये. पण आपण सेफ आहात हे आपल्याला आरोग्य सेतू ऍपच्या द्वारे जर कळतंय, तर ह्याचा अर्थ आपण निशंक मनाने राहा आणि सुरक्षित राहा. पुन्हा एकदा बाहेर न पडण्याचं स्वतःला समजावत राहा. हे खूप अत्यंत जरुरी आहे. जर एखाद्याला कोविड पॉझिटिव्ह असण्याची शंका निर्माण झाली, समजा या ऍपद्वारे त्यांच्या लक्षात आलं की त्याचे कलर कोड बदलतायत, म्हणजे सुरुवातीला जो ग्रीन होता तो आता नंतर येलो किंवा ऑरेंज कोड मध्ये जात आहे, तर त्या व्यक्तीने काय करावं? आता ज्या म्हणजे असे इंटिमेशन जे आहेत, येलो म्हणजे त्या ठिकाणी माइल्ड रिस्क आहे, तर आपली लक्षणं त्यांनी लक्षात घेतली पाहिजेत की ताप जर तीव्र स्वरूपाचा असेल, घसादुखी असेल, सर्दी आणि खोकला असेल, धाप लागत असेल, म्हणजे ही जी लक्षणं, मूळ लक्षणं आहेत कोविड-19ची, ह्या लक्षणांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जर ताप असेल तर आपण जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी सल्ला घेतला पाहिजे. आपण फीवर क्लिनिक्स एस्टॅब्लिश केलेले आहेत आणि विविध, मी जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे आपण कॅटेगरी 1, 2, 3 अशा प्रकारच्या फॅसिलिटीज आपण निर्माण केलेल्या आहेत. त्या ठिकाणी आपण जे शासकीय आणि काही खाजगी ज्या शासनाने त्यांना ऑथराईज केलेल्या अशा प्रयोगशाळा आहेत, त्या ठिकाणी आपण टेस्ट करून घेतली पाहिजे लक्षणं असेल तर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याची माहिती ह्या ऍपवर आहे का? हा, ऍपवर खूप चांगल्या पद्धतीने सध्याचं ह्या आजाराचं स्टेटस, त्या ठिकाणी आजाराबद्दल माहिती, त्या ठिकाणी ऍप बद्दल फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, हे अत्यंत चांगली माहिती ऍपवर दिलेली आहे. पण म्हणजे सरकारी एजन्सीजचे फोन नंबर किंवा त्यांच्याशी कसं कॉन्टॅक्ट करावं याबद्दलची माहिती आहे या ऍपवर? हा, त्याच्यामध्ये हेल्पलाईन नंबर सुद्धा आहेत. ओके. ऍपबद्दल. आणि आता सगळ्यात काही दिवसांमध्ये ही एक बातमी लोकांपर्यंत पोहोचते की हा जो आरोग्य सेतू ऍप आहे हा नक्की तुम्ही डाउनलोड करा. पण हा ऍप डाउनलोड करणं अनिवार्य आहे का, आणि मग कोणासाठी अनिवार्य आपण सांगू शकू? केंद्र शासन आणि राज्य शासनाने ज्या सूचना निर्गमित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये शासकीय आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काम करणारे लोक आहेत सर्वांना, म्हणजे जे एक्सपोज होत आहेत, जे बाहेर जात आहेत, कामावर जात आहेत, अशा सर्व लोकांना हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे, मॅन्डेटरी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मी आवाहन करेल सर्वांना, सर्वसामान्य जनतेला, की आपल्याकडे स्मार्टफोन असेल तर आपण निश्चितपणे हा ऍप इन्स्टॉल करा. एकतर आपल्या ज्ञानात पण भर पडेल आणि आपण लोकांना ह्याच्यामुळे एक प्रबोधन करू शकाल, आपलं नॉलेज वाढलं तर, आणि आपलं स्वतःचं सुद्धा आयुष्य ह्याच्यामुळे सेफ राहील, सुरक्षित राहील. आणि जसं सुरुवातीला आपण म्हणालो होतो की ह्या ऍपद्वारे आपण जर कोरोना बाधित व्यक्तीच्या किंवा रुग्णाच्या संपर्कात आलेला असेल आणि ज्याबद्दल आपल्याला माहिती नसेल, तर या ऍपद्वारे ती माहिती आपल्याला मिळू शकते. हो, बरोबर ना? आणि यामध्ये अजून एक प्रश्न आता उद्भवतो, आणि तो म्हणजे असं सांगितलं जातंय की जितकी अधिक लोक, कारण ऑलरेडी जवळजवळ 10 करोड लोकांनी हा ऍप डाउनलोड केलेला आहे, इन्स्टॉल केलेला आहे, आपल्याला सांगितलं जातं, आवाहन केलं जाते की जितकी अधिकाधिक लोक हा ऍप डाउनलोड करतील तितका अधिकाधिक तो प्रभावी होईल. म्हणजे नक्की काय? म्हणजे ह्या ऍपमध्ये जे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की स्टॅटिस्टिकल जो डाटा आहे, जो काही ज्याच्यामध्ये आता ह्या ऍपचे जे अनालिसिस आपण करतोय, तर जेवढा कमी डाटा असेल त्याच्यामध्ये अनालिसिस करताना जे प्रोजेक्शन्स होणार आहेत ते योग्य पद्धतीने होत नाहीत. जर आपण मोठ्या संख्येने हा ऍप इन्स्टॉल केला लोकांनी, ह्याचे वापरकर्त्यांची संख्या जर वाढली, तर निश्चितपणे त्याच्यामध्ये आपलं जे अनालिसिस आहे, जे प्रोजेक्शन्स असणार आहेत
ते खूप ॲक्युरेट आणि जे प्रेडिक्शन्स आपण म्हणावे तसे खूप समाधानकारक बाहेर पडते. बरं, आणि हा ॲपमध्ये ही जी माहिती दिली जाते, आपण जी माहिती भरतो ती माहिती आपण रोज नित्यनेमाने ही माहिती त्यामध्ये भरत राहायची की एकदा माहिती भरली ती पुरेशी आहे? नाही, आपल्याला म्हणजे असेसमेंट एकदा सुरुवातीला केली आपण, हां, त्याच्यानंतर रेग्युलर असेसमेंट करावीच असं नाहीये. अच्छा. कारण बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरलेली आहे. जर आपल्याला काही त्याच्यामध्ये लक्षणं वगैरे आढळली तर मग आपण रिअसेसमेंट त्याच्यामध्ये करायला पाहिजे. अच्छा. रायगडहून नरेश आपल्याला प्रश्न विचारू इच्छित आहे. नरेशजी, प्रश्न विचारा. हॅलो 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 हॅलो. हां हा, नरेश येरुणकर बोलतोय. हां, बोला. नमस्कार बोला नरेशजी, बोला. नमस्कार. मी आरोग्य सेतू ऍप ओपन केला ना की मी सुरक्षित आहे असं येतं. ओके. परंतु माझ्या आजूबाजूला समजा बाहेर कुठे गेलो असेल, आजूबाजूला एखादा पॉझिटिव्ह असेल तर ते कशी काय माहिती मिळेल आपल्याला त्याच्यावर? हां, मी हेच सांगितलं. ह्याच्यामध्ये जे स्मार्टफोनमध्ये जी आपली ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजी आणि लोकेशन्स हे दोन्ही त्याच्यामध्ये त्यांचा यूज केला जातो. ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण समजा कुठे कामावर निघालात किंवा मार्केटमध्ये गेलात तर आपल्या संपर्कात येणारा ज्यांनी इन्स्टॉल केला ॲप असा एखादा व्यक्ती ज्याच्या मोबाईलमध्ये पण आरोग्य सेतू ॲप इन्स्टॉल्ड आहे असा व्यक्ती एखादा आपल्या संपर्कात आला की ऑटोमॅटिक ही माहिती शेअर होते. एका कोडच्या स्वरूपामध्ये ती सर्व्हरवर सेव्ह होते. आणि जर तो व्यक्ती पॉझिटिव्ह असेल, म्हणजे ज्यांनी लॅब टेस्ट केली असेल, लॅबचे रिपोर्ट्स त्याचे ICMRचे असतील आणि त्या ठिकाणी ती माहिती जर त्या ICMRच्या रिपोर्टची माहिती सर्व्हरवर असेल तर ते निश्चितपणे आपल्या मोबाईलमध्ये ब्लूटूथच्या माध्यमातून आपल्याला रिफ्लेक्ट होईल आणि आपल्याला मेसेज मिळेल की आपण रिसेंटली एका व्यक्तीच्या संपर्कात आला जी पॉझिटिव्ह होती, त्याच्यामुळे आपण प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. आपल्याला काही लक्षणं आढळली तर आपण जवळच्या आरोग्य केंद्राकडे संपर्क साधावा. हे एक इंटिमेशन आपल्याला मिळतं. जर आपल्याला लक्षणं डेव्हलप होत गेली तर मग आपल्याला त्याप्रमाणे कारवाई पुढची करता येते. आरोग्य सेतू ॲपविषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण माहिती करून घेत आहोत आणि आपण आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाउनलोड करू शकता, जेणेकरून आपण सुरक्षित राहायचा प्रयत्न करू शकतो. पण डॉक्टर, मला एक सांगा की माझ्याकडे हा ॲप आहे माझ्या मोबाईलमध्ये, पण जर समोरच्या व्यक्तीच्या किंवा आजूबाजूच्या व्यक्तींच्या मोबाईलमध्ये जर तो ॲप नसेल तर मी काय करायचं अशा वेळी? त्याच्यामुळेच मी आवाहन केलं सुरुवातीला की आपण मोठ्या संख्येने हा ॲप इन्स्टॉल करणं खूप महत्वाचं आहे. तेव्हाच ह्याचे खरे रिझल्ट, परिणाम खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसतील की जेणेकरून आज कमी संख्येमध्येच आपल्याला कळतंय की आज आपण बघितलं तर आपल्याकडे ह्या माध्यमातून खूप चांगलं आरोग्य सेतूचं जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचं काम आहे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आणि जर हा नंबर वाढला, जास्तीत जास्त लोकांनी ॲप इन्स्टॉल केला तर मग हा प्रॉब्लेम राहणार नाही की समजा माझ्याकडे आहे पण मी कुठे गेलो आणि लोकांनी यूज नाही केलेला आहे, इन्स्टॉल नाही केलेला ॲप, तर मग त्याचे परिणाम आपल्याला दिसू शकत नाही. बरोबर. त्यामुळे मोठ्या संख्येने याला इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. आणि किती किलोमीटर अंतरापर्यंत हे ब्लूटूथचं माध्यम वापरू ब्ल्यूटूथ शकतो? टेक्नॉलॉजी मी म्हणजे तसं टेक्निकली बघायला गेलं तर ब्ल्यूटूथचा जे ऍसेस असतो, दोन मोबाईल जेव्हा साधारणतः इट इज 50 मीटर्स और लाईक दॅट, म्हणजे खूप कमी अंतर असतं. डिपेंड्स ऑन द म्हणजे मोबाईलचं टेक्नॉलॉजी कुठली आहे, तो किती चांगल्या प्रतीचा आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. बरं, तर एखाद्या समजा वस्तीतून आपण जात असू, जसं आज ते म्हणाले की एखाद्याने सांगितलं की त्यांचा रेड झोन डिक्लेअर केलाय, तर आपण एखाद्या वस्तीतून जात असू तर आपल्याला अलर्ट मिळू शकतो का की इथे अशा पद्धतीने कोविड-19 ह्याच्यामध्ये मुळात कसं आहे की ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करताना तुमचं लोकेशन त्याच्यामध्ये सेव्ह केलं जातं. अच्छा. तुमचा जो ऍड्रेस आहे, तुमचं लोकेशन आहे, ज्या ठिकाणी तुम्ही राहता, तुमचं कार्यालय असेल किंवा घर असेल, मुळात ते तुम्हाला सेव्ह केलं जातं. फक्त जेव्हा तुम्ही एखाद्या भागातून जाता त्यावेळी दोन मोबाईलच्या ब्ल्यूटूथ रेंज जेव्हा कनेक्ट होतात किंवा दोन मोबाईल तेवढ्या अंतरावर जवळ आली पाहिजेत तेव्हा त्या ठिकाणी तो डाटा शेअर होतो. म्हणजे जो एखादा समजा पॉझिटिव्ह व्यक्ती आहे आणि त्याचा डाटा आपल्या मोबाईलमध्ये येतो आणि तो तिथे आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होतो. आणि तो जर पॉझिटिव्ह असेल तर सर्व्हरला सुद्धा इंटिमेट केलं जातं आणि तिथून मग आपल्याला या ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला मेसेज मिळतो.
बरोबर. आता ही जी माहिती आपण ह्या ऍपच्या द्वारे त्याच्यामध्ये घातलेली असते किंवा ऍड केलेली असते, तर ही माहिती मी माझ्या बाजूने दिली, पण सरकारपर्यंत नक्की कुठली कुठली माहिती मिळावी अशी अपेक्षा असते? बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे, रजिस्ट्रेशनची जी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व्हरवर, जे आरोग्य सेतूचं जे सर्व्हर आहे सेंट्रल सर्व्हर, त्याच्यावर सेव्ह केली जाते. पण ती डायरेक्टली नाही, ती एका कोडच्या माध्यमात सेव्ह केली जाते. बरं. एन्क्रिप्टेड म्हणतो आपण त्याला, म्हणजे टेक्नॉलॉजी मधला शब्द जो आहे एन्क्रिप्शन, ते एन्क्रिप्शनच्या माध्यमातून ती माहिती सर्व्हरवर सेव्ह केली जाते. तिचा वापर इतर कुठल्याही कारणासाठी केला जात नाही. फक्त पेशंट सेफ्टी, त्या पेशंटला चांगले उपचार मिळावेत, त्या ठिकाणी त्याचा असाही उपयोग केला जातो की समजा एखाद्या पर्टिक्युलर पॉकेटमध्ये, एखाद्या शहरामध्ये, एखाद्या एरियामध्ये हा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, तर त्या एरियाला कसं कंटेनमेंट करता येईल, त्या ठिकाणी आणखीन काही कॉन्टॅक्ट्स आहेत का शोधण्यासाठी आरोग्य विभागाला सुद्धा त्याच्यामध्ये अलर्ट केलं जातं की ह्या पर्टिक्युलर पॉकेटमध्ये असे पेशंट्स पॉझिटिव्ह आलेले आहेत एवढ्या संख्येने. मग हे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी आणि फर्दर त्याच्यामध्ये ऍक्शन्स घेण्यासाठी सुद्धा ह्याचा फायदा केला जातो. पुण्याहून दिलीप आपल्याला प्रश्न विचारू इच्छिता. दिलीप, प्रश्न विचारा. हा सर, येतो का आवाज माझा? हो. हा बोला. हा सर, मी MSCB एम्प्लॉई आहे. हा बोला. ड्युटी म्हणजे मला रोज जावं लागते घराच्या बाहेर. हो. हा तर मला एवढंच विचारायचं की ज्यावेळेस आमच्या संपर्कामध्ये कोणी पॉझिटिव्ह असेल आणि ते समजण्यासाठी म्हणजे घराच्या बाहेर पडताना लोकेशन आणि ब्लूटूथ ऑन करून ठेवावं लागेल कंटिन्यू. दिलीपजी, आपण मुळात जेव्हा हा ऍप इन्स्टॉल करता त्यावेळीच आपण परमिशन दिलेली असते. त्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचं लोकेशन आणि ब्लूटूथ ऑन राहतं. पण आपण समजा मॅन्युअली जर ब्लूटूथ बंद करत असाल तर मग त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे मी सर्व म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा ऍप इन्स्टॉल केल्यानंतर ह्याच वापरण्यासाठी आणि याचे रिझल्ट दिसण्यासाठी आपल्याला आपलं ब्लूटूथ आणि लोकेशन दोन्ही पण आपल्याला ऑन ठेवावं, सतत ऑन ठेवायला पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. एक त्याच्यामध्ये खास वैशिष्ट्य आहे या ऍपमध्ये, ते म्हणजे ई पास फीचर. याच्याबद्दल आपण सांगूया आपल्या दर्शकांना. हा, आपल्याला आता आपण बघितलं की आपल्याला एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी आपल्याला जिल्हा प्रशासनाकडे आपल्याला त्याच्यामध्ये अर्ज करावा लागतो आणि त्या ठिकाणी ई पास दिला जातो आपल्याला. तर ह्याच्यामध्ये एक फीचर आहे जे आता लवकरच त्याच्यामध्ये कार्यान्वित होणार आहे. तर ई पास मध्ये आपल्याला हा जो जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्या अंतर्गत आपल्याला जो काही प्रवास करायचा आहे, आपल्याला काही इमर्जन्सी रिझनसाठी आपल्याला जायचं असेल तर तो ई पास इथे रिफ्लेक्ट होणार. आपल्याकडे जर आरोग्य सेतू ऍप आपण इन्स्टॉल केला असेल तर तो आपल्या मोबाईलवर सुद्धा ई पास आपल्याला डायरेक्टली तिथे दिसू शकतो. हे ते फीचर आहे. म्हणजे आपण ती परमिशन दाखवू शकतो. आपण मग प्रवासामध्ये आपल्याला हार्ड कॉपी किंवा प्रिंट काढायची गरज नाही. आपण आपल्या मोबाईलमध्ये ई पास आपण सोबत ठेवू शकतो. बरोबर. तो त्याचा ऍडव्हान्टेज आहे. हा, आता या माहितीबद्दल काही जणांना थोड्या काही शंका आणि काही प्रश्न असू शकतात की आम्ही जी माहिती देतो ती नक्की कोणापर्यंत पोहोचते, ती किती दिवस तिथे राहते आणि त्या माहितीचा आमच्या व्यतिरिक्त इतर कोणाला काही फायदा किंवा गैरफायदा होऊ शकतो का, याबद्दल आपण थोडंसं सांगूया. आपण बघा, आपण मोबाईलमध्ये, स्मार्टफोनमध्ये विविध प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये खूप प्रकारचे ऍप्स आपण इन्स्टॉल करत असतो आणि डिलीट करत असतो. जेव्हा गरज पडली पुन्हा रिइन्स्टॉल करत असतो. आणि हे करत असताना अगदी सहज आपण त्या परमिशन्स देऊन टाकतो की ह्याच्यामध्ये. पण आजकाल ही टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स्ड आहे की बँकेचे ऍप्स असतात किंवा आता हे सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍप आहे आरोग्य सेतू, ह्याच्यामध्ये खूप काळजी घेतल्या गेलेली आहे आणि ह्याच्यामध्ये एन्क्रिप्शन कोडच्या माध्यमातून डाटा सेव्ह होतो सर्व्हरमध्ये. अच्छा. त्यामुळे एन्क्रिप्टेड टेक्नॉलॉजीचा वापर केलेला असल्यामुळे हा डाटा अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रोटेक्टेड आहे. आणि केंद्र शासनाने आश्वासित केलेले आहे आपल्याला की याच्यामध्ये हा डाटा जो आहे तो इतर कुठल्याही पर्पजसाठी वापरला जात नाही. हे फार महत्वाचं आहे, हे सगळ्यांना आपल्याला माहिती असणं. त्याच्यानंतर ह्या डाटामध्ये जर का समजा आपण हा ऍप अनइन्स्टॉल केला तर साधारणतः किंवा तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला काही सिम्पटम्स डेव्हलप झाले नाही, यू आर इन द सेफ झोन आणि तुम्ही अनइन्स्टॉल केला तर हे साधारणतः 30 दिवसानंतर ऑटोमॅटिकली हा डाटा सर्व्हरवरून डिलीट होतो. 30 दिवसानंतर. आणि जर का समजा एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह आला आणि त्याचा डाटा जो आहे तो त्याचे स्वॅब्स निगेटिव्ह आल्यानंतर साधारणतः 60 दिवसांनी
हा डाटा त्याचा डिलीट केला जातो. अच्छा, आपल्याकडे एक फोन येतोय. केशव, आपण कोपर खैराण्यावरून प्रश्न विचारू इच्छिता? प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे, हा आरोग्य सेतू ऍप मी डाउनलोड केलेला आहे आणि मी कोपर केरणे या विभागातून बोलतोय. बोला. तर यामध्ये या अगोदर 1 किलोमीटरच्या अंतरामध्ये किती पॉझिटिव्ह रुग्ण आहेत ते दिसत होतं आणि आता 1 आठवड्यापासून 500 मीटर अंतरावर किती लोक पॉझिटिव्ह आहेत ते दिसत आहेत. बरोबर. तर इथे बहुधा मला 15 दिसत आहेत. तर ते नक्की या एरियामध्ये आहेत का ते पेशंट हॉस्पिटलमध्ये आहेत, त्या याच्या संभ्रमात आम्ही आहोत. कारण आता बाहेर जायचं का नाही तो प्रश्न आहे. कारण तो 500 मीटरचा दाखवते पण नक्की कुठे आहे ते समजत नाहीये. त्यामुळे बाहेर पडताना काय काळजी घ्यायला पाहिजे? धन्यवाद. मला वाटतं खूप महत्वाचा प्रश्न निश्चितपणे आहे. खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे आपण. आता बघा, म्हणजे हे टेक्नॉलॉजी चा वापर आपल्याला किती चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो की 500 मीटर 1 किलोमीटरच्या आपल्या रेडियसमध्ये, आपल्या घराच्या, आपण जिथे राहता, जिथे कुठे काम करता, त्याच्या सर्कलमध्ये एवढे रुग्ण आहेत असं आपल्याला तिथे दर्शविलं जातं. तर ह्याचा ऍडव्हान्टेज आपण घेतला पाहिजे. पण असं नाही की बाबा आता 500 मीटरच्या आत माझ्याकडे रुग्ण आहेत म्हणून तुम्ही अगदीच यू ट्राय टू बी ॲट होम. तुम्ही घरी राहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अत्यावश्यक असेल, कामावर जात असाल, तशाच वेळेस बाहेर पडा. जर तुम्ही तुमच्या घरी सुरक्षित राहिलात तर तुम्ही सेफ आहात. तुमच्या बाजूला पेशंट्स असले तरी त्याचा तुम्हाला फरक पडत नाही. पॉझिटिव्ह पेशंट जरी असले तुमच्या बिल्डिंगमध्ये तरी पण तुम्हाला त्याचा फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या घरी जर सुरक्षित राहिलात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्ही प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळले पाहिजे. तुम्ही मास्क वापरला पाहिजे. तुम्ही तुमचं हँड वॉशिंग फ्रिक्वेंटली केलं पाहिजे. तुम्ही सोशल डिस्टन्सिंग आपण जे म्हणतो ते आपण चांगल्या पद्धतीने पाळलं तर तुम्हाला रिस्क राहणार नाही. मला वाटतं एका दृष्टीने या आपण जो प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने हेही आपण सांगू इच्छितो नक्की की एका दृष्टीने आपण अधिक सावध कसे राहू शकाल याबद्दलही हा ऍप आपल्याला मदत करू शकतो. कारण जेव्हा आपण सर्वात गाफील असतो किंवा बेसावध असतो त्याच वेळेला आपल्यावर शत्रूचा हल्ला होतो. त्यामुळे हे विषाणूच्या बाबतीतही नक्कीच तसं म्हणावं लागेल. त्यामुळे जर आपल्याला तसं काही दिसत असेल तर आपण अधिक सावधगिरी बाळगा. एवढंच. आपल्याला असं होऊ शकतं का डॉक्टर की एकाच घरामध्ये 2 वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींमध्ये हा ऍप वेगवेगळे कलर कोड दाखवू शकेल अशी शक्यता होऊ शकतं असं? आता एखाद्या घरामध्ये आपण विचार केला तर यंगर जनरेशन आहे, मुलं आहेत आणि पॅरेंट्स असतात. त्यांचे आई वडील जे आहेत ते वयस्कर असतात. बरोबर. तर जेव्हा ऍप इन्स्टॉल करताना सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं की रजिस्ट्रेशन आपण जेव्हा करतो त्यावेळी एक बेसिक असेसमेंट त्या ठिकाणी केलं जातं. आणि हे बेसिक असेसमेंटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी तुमची बेसिक माहिती विचारली जाते की आपल्याला हृदयविकार आहे का, आपल्याला मधुमेह आहे का, रक्तदाबाचा आपल्याला त्रास आहे का. अशा प्रकारे ही जी माहिती आपण त्या ठिकाणी आपण स्वतःहून भरतो. बरोबर. तुमचं वय, तुमचं लिंग, तुमचं प्रोफेशन है ना, तुम्ही रिसेंटली प्रवास केलाय का, ही सगळी माहिती आपल्याला विचारली जाते. ह्याच्यावरून एक असेसमेंट त्या ठिकाणी ऍपमध्ये टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तिथे येतं की आपल्या रिस्क किती आहे. मुळात आपण बघितलं ह्या आजाराची कोविड-19ची जी रिस्क आहे, हे जे कोमॉर्बिड कंडिशन्स आहेत, हे विविध आजार आहेत, ह्या रुग्णांना जास्त रिस्क आहे. थोडे वयस्कर जे रुग्ण आहेत त्यांना जास्त रिस्क आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी असं प्रदर्शित केलं जाऊ शकतं ऍपच्या माध्यमातून की जे वयस्कर ग्रहस्थ आहेत त्यांना त्या ठिकाणी मॉडरेट रिस्क किंवा माइल्ड रिस्क असं दर्शविलं जाऊ शकतं. त्याला घाबरण्याची गरज नाही. जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर त्याच्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही. उलट ते एक तुम्ही म्हणाल्यासारखं ते इंटिमेशन आहे आपल्याला की तुम्ही काळजी घ्या. बरोबर. त्यामुळे मुळात अनेक प्रयत्न जे आपण करतोय ना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यामधला या ऍपच्या द्वारे अजून एक छोटासा प्रयत्न आपण करावा, ही एवढीच छोटीशी अपेक्षा आहे. प्रवासाबद्दल आपण म्हणाला डॉक्टर, आता तर लॉकडाऊनच्या काळामध्ये बहुतांशी प्रवास बंद केला होता. बाहेरच्या देशातून येणाऱ्यांच्यासाठीही प्रवास बंद होता आणि देशातून बाहेर जाणाऱ्यांसाठी. पण आता परिस्थितीमध्ये काही थोडासा बदल झालेला आहे. काही लोक जी आहेत ती एका गावातून किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात जात आहेत, एका जिल्ह्यातून दुसऱ्या शहरामध्ये जात आहेत. अशा लोकांना जरुरी आहे का की त्यांनी हा ऍप डाउनलोड केलाच पाहिजे? जर रेल्वेने प्रवास करतायत किंवा बसने प्रवास करतायत तर त्यांना गरजेचं आहे का, अनिवार्य आहे का? नक्कीच ह्या ऍप जर त्यांनी इन्स्टॉल केला, म्हणजे प्रवास आपण करत असाल, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये,
आता काही ट्रेन सुरू झालेले आहेत, म्हणजे हे शासनाचं धोरण आहे. मायग्रेशन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बघायला मिळतंय. मग इथे ह्या ॲपचा निश्चितपणे ह्या प्रवाशांना खूप फायदा होऊ शकतो. त्यांनी ॲप इन्स्टॉल केला पाहिजे, जेणेकरून ह्या जर्नीमध्ये, ह्या प्रवासामध्ये कुठे जर ते संपर्कात आले पॉझिटिव्ह व्यक्तीच्या, तर ह्या ॲपच्या माध्यमातून त्यांना इंटिमेशन मिळेल आणि ते आणखीन जास्त सुरक्षित राहू शकतील, चांगली काळजी घेऊ शकतील स्वतःची. त्यामुळे प्रवास करण्याआधी आपण असं म्हणताय नक्कीच, की हा ऍप नक्कीच. आपण डाउनलोड केला पाहिजे. पाहिजे. आरोग्य सेतू ऍप बद्दल आपण माहिती घेत आहोत. आणि डॉक्टर, कधी कधी असं होऊ शकतं का की त्या ऍप मध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतील, किंवा क्रॅश होऊ शकेल, किंवा स्क्रीन ब्लँक दिसू शकेल, किंवा जो कलर कोड आपण म्हणताय तोच दिसत नसेल, अशा काही घटना घडू शकतात का? हा, असं आपण त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की शेवटी ही मोबाईल टेक्नॉलॉजी आहे. आपण बघतो की आपल्या विविध जे ॲप्स असतात किंवा आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा जे सॉफ्टवेअर असतं ते वेळच्या वेळी आपण अपडेट करत असतो. तर आपण आपल्या मोबाईलचं जे सॉफ्टवेअर आहे ते अपडेटेड ठेवणं हे एक महत्वाचं असतं ह्या ॲपच्या चांगल्या फंक्शनिंगसाठी. ओके. कुठलाही ॲप असो, आरोग्य सेतू बद्दल नाही, इतर जनरल ॲपसाठी पण किंवा मोबाईलच्या चांगल्या फंक्शनिंगसाठी. तर हे एक आपल्याला अपडेट करणं, आपल्या मोबाईलच्या ह्याला वरचेवर करत राहणं हे फार महत्वाचं असतं. त्यामुळे असे काही त्याचे इरेटिक बिहेवियर्स, असं आपण काही क्वेश्चन्स येतात की बाबा ॲप प्रॉपरली फंक्शन करत नाही, काही वेळेस ब्लँक स्क्रीन दाखवतो, हे त्याच्यामुळे होऊ शकतं. ते म्हणजे आपल्या मोबाईल मधलं सॉफ्टवेअर आपण अपडेट करत राहिलं पाहिजे आणि त्यामुळे तो ऍपही आपण व्यवस्थित पद्धतीने वापरू शकतो. आपण सेल्फ असेसमेंट बद्दलही आपल्या दर्शकांना सांगूया की आपण कशा पद्धतीने स्वतःबद्दल आणि ओव्हरऑल सेल्फ असेसमेंटचं कसं. ओव्हरऑल आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर 1,29,00,000 लोकांनी हा ऍप इन्स्टॉल केलेला आहे. त्याच्यापैकी 8,78,000 जवळपास त्यांनी त्याच्यामध्ये सेल्फ असेसमेंट केलेलं आहे. अच्छा. आणि त्याच्यामध्ये सेल्फ असेसमेंटच्या कन्सेंट्स वगैरे दिलेले आहेत. तर हा सेल्फ असेसमेंटचा भाग एक फार महत्वाचा आहे आणि ते फ्रिक्वेंटली आपण करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. निव्वळ रजिस्ट्रेशनच्या वेळेसच एकदा सेल्फ असेसमेंट करून काय करायला पाहिजे, म्हणजे सेल्फ असेसमेंट त्या ठिकाणी ऍपमध्ये आपण गेलो तर तिथे त्या ठिकाणी टॅब येतो. आपण त्याच्यामध्ये रिअसेसमेंट करायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला जे काही क्वेश्चन्स आपल्याला रजिस्ट्रेशनच्या वेळेस विचारले होते, प्रेझेंट स्टेटस आपल्या प्रकृती स्वास्थ्य कसं आहे, आपल्याला काही लक्षण आहेत का, हे आपण रिअसेस करत गेलो तर निश्चितपणे किती फ्रिक्वेंटली केलं पाहिजे तसं काही आपण सजेस्ट नाही करत आहोत, पण निश्चितपणे त्याचा फायदा होईल. म्हणजे वरचेवर तेही करत राहिलं पाहिजे. तुम्हाला जे इंडिकेशन्स मिळतात, तुम्हाला जे ऍप मध्ये काही सूचना मिळतात, त्या सूचना आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी ते पण गरजेचं आहे. बरं. दिवसातून किती वेळा हा ऍप उघडला पाहिजे? नाही, बघत राहिलं पाहिजे. बघत राहिलं पाहिजे नक्कीच. आपण म्हणजे वर्किंग तुम्ही असाल तर आपण दिवसातून एक 3-4 वेळेस तरी नक्कीच बघितलं पाहिजे. संध्याकाळी घरी आल्यानंतर बघितलं पाहिजे आपण सेफ झोन मध्ये आहोत की नाही हे आपल्याला त्याच्यामुळे कळेल. बरं, आरोग्य सेवेतर्फे ई संजीवनीची सुरुवात केलेली आहे पोर्टलची, त्याबद्दलही आपल्याला थोडीशी माहिती द्या. महाराष्ट्रामध्ये आपण ई संजीवनी OPD.in हे एक पोर्टल आहे. या माध्यमातून आपण एक सेफ्टी फीचर आहे, म्हणजे आपण लोकांना सांगतो की घरी राहा, सुरक्षित राहा. तर ह्या माध्यमातून सुद्धा आपण आरोग्यविषयक आपण सल्ला आपण घेऊ शकतो. एक टेलिमेडिसिनचं हे फीचर आहे. टेलिकन्सल्टेशनच्या माध्यमातून आपण आपल्या ज्या आरोग्य संस्था आहेत त्या ठिकाणी आपण सध्या नाशिकला आम्ही पायलट बेसिसवर आम्ही ते सुरू केलेलं आहे. आणि आता काही जिल्ह्यांमध्ये आम्ही ते एक्सपांड करतोय, 5 जिल्ह्यांमध्ये. तर मी सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो की आपण या पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला जे काही आजार असतील, मायनर एलिमेंट्स असतील, काही कोविड बद्दल आपल्याला शंका असतील, कोरोना बाधित किंवा कोरोना बाधित नसले तरी सुद्धा जनरल आजार पण असतील, ब्लड प्रेशर असेल, डायबिटीज असेल, इतर काही आजारासाठी आपल्याला सल्ला घ्यायचा असेल, तर आपण ह्या माध्यमातून डायरेक्ट आपण डॉक्टरशी टेली कॉन्फरन्सच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकतात. आणि त्याचा आपल्याला चांगला म्हणजे त्याच्यामध्ये अशी पण फॅसिलिटी आहे की आपल्याला ई प्रिस्क्रिप्शन मिळतं. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रिस्क्रिप्शन
ईमेलच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतं. ओके. त्याची आपण प्रिंट काढू शकतात आणि आमच्या जवळच्या आरोग्य केंद्रातून आपल्याला ती औषधी पण तिथे मिळू शकते. बरं. अजित म्हात्रे अलिबागहून आपण प्रश्न विचारू इच्छिता. प्रश्न विचारा. अजितजी प्रश्न विचारा. हॅलो, हा नमस्कार. हा नमस्कार. आता प्रश्न आहे, आता जे तुम्ही माहिती द्या, ऍप जो आहे ना आपण फॉर्म हे करायला घ्यायचं असेल. हॅलो, हा बोला बोला. आज ऍप जो घ्यायचा असेल तो फॉर्म इन्स्टॉल करण्याचा फॉर्म भरायला लागतो ना. प्ले स्टोअर मध्ये जाऊन आपण तो इन्स्टॉल करू शकता. बरोबर. तर तो फॉर्म भरताना तो काही माहिती सांगायला लागते ना आपल्याविषयी, आपल्याला हे आहे का, तो आजार मला आहे की नाही नक्की, तर त्याचे पेशंटला समजेल कसं एकीकडे नसेल तर. नाही नाही नाही, आपल्याला म्हणजे हा ऍप आजाराचं निदान डायरेक्टली करू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर लक्षणं तुम्हाला त्या ऍपच्या माध्यमातून कळतील आणि ते लक्षणं जर आपल्याला आढळली तर आपल्याला जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला तपासणी करून घ्यावी लागेल, त्याचे टेस्ट करून घ्यावे लागतील. त्याच्यानंतर मग आपल्याला आजार आहे की नाही त्याचं निदान होईल. म्हणजे अजितजींच्या प्रश्नाद्वारे त्यांना असं विचारायचं आहे की इतर कुठल्या रोगांबद्दलही आपण निदान करू म्हणजे शकतो. त्यांचं म्हणणं असं होतं की मी ऍप इन्स्टॉल केला म्हणजे माझं निदान होईल का. तसं नाहीये मुळामध्ये. आपल्याला आपण आजारी आहात का, आपण कोविड-19 या आजारामुळे बाधित आहात का, हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला डॉक्टरांना दाखवून गरज असेल तर त्या टेस्ट करून घ्याव्या लागतील. मगच आपलं स्टेटस त्याच्यामध्ये कळेल. त्यामुळे इतर कोणत्याही आजारापुरता नाही, पण कोविड-19च्या साठी खास करून ह्या आरोग्य सेतू ऍपचा आपण वापर करू शकतो असं आपण त्यांना सांगू शकतो. डॉक्टर, भारत सरकारने हा ऍप लॉन्च केला आहे. जगभरात काही असे देश आहेत की ज्यांनी हा ऍप लॉन्च केलेला आहे आणि याबद्दल संशोधनही चालू आहे, लोकांबद्दल माहितीही मिळते. पण ह्या ऍपद्वारे काही अधिक संशोधन करण्याची शक्यता आपल्याला वाटते का, की ज्यासाठी हा ऍप खुला असू शकेल अधिक संशोधन करण्यासाठी इतर लोकांसाठी? नाही, याच्यामध्ये हा ऍप जर जास्तीत जास्त लोकांनी इन्स्टॉल केला तर निश्चितपणे ह्याच्यातून जो डाटा समोर येईल ह्याच्यामध्ये 2-3 मुख्य फायदे आहेत. म्हणजे आरोग्य विभागाला, प्रशासनाला त्याचा फायदा जो होणार आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी फार मोठा फायदा होणार आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये आपल्याला कंटेनमेंट झोन्स कळणार आहेत की म्हणजे कॉम्पॅक्ट, जसं मुंबईचं आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला ह्या आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून आपल्याला कंटेनमेंट झोन्स डिफाईन करण्यासाठी पण मदत होणार आहे. की एखाद्या पर्टिक्युलर पॉकेटमध्ये आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून जर आपल्याला कळालं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत, पॉझिटिव्ह केसेस आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, असं जर आपल्याला कळालं तर आपल्याला प्रशासनाला त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित करण्यासाठी फायदा होईल. आमची जी साथरोग नियंत्रण कक्ष आहेत प्रत्येक जिल्हा स्तरावर, त्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये जर ही यादी आपली मिळाली तर त्याच्यामध्ये त्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये फायदा होईल. बरं, आतापर्यंत करोडो लोकांनी हा ऍप डाउनलोड केलेला आहे, तर याचा फायदा किती झालेला आहे असं आपण सांगू शकू? आता आरोग्य सेतू ऍपचा फायदा मी सांगितला ना, फायदे तर हेच आहेत मुळात की बेसिकली आम्ही डे टू डे, आज आम्ही महाराष्ट्रामध्ये आपण करतोय, आम्ही डेली आम्ही मॉनिटरिंग करतोय. आरोग्य सेतू ऍपचा जो डाटा आहे तो आमच्या डिस्ट्रिक्टच्या डॅशबोर्डवर आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॅशबोर्डवर आहे, आमच्या पोर्टलवर आहे. तिथून आमच्या टीमला तो दिला जातो आणि डेली इव्हिनिंगला आम्हाला रिपोर्ट्स येतात की आम्ही एवढ्या रुग्णांना आम्ही संपर्क केलेला आहे, याच्यापैकी एवढे सिम्पटमॅटिक आहेत, एवढे असिम्पटमॅटिक आहेत, यांना लक्षणं ज्यांना आहेत त्यांना मी अशा प्रकारे सल्ला दिलेला आहे. त्याच्यामधले पण ज्यांना लक्षणं आढळले, जे रुग्णालयात गेले, त्यातले काही पॉझिटिव्ह येतात. हा फार मोठा ऍडव्हान्टेज आहे, फार मोठा त्याचा उपयोग आम्हाला दिसून येत आहे. आता निश्चितपणे ह्याचं जेव्हा पुढे अनालिसिस आपण 1 महिना 2 महिन्याची आकडेवारी समोर येईल त्यावेळी ह्याचे रिझल्ट्स आपल्याला सांगता येतील, अधिक जास्त पद्धतीने लक्षात येतील. त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये आरोग्य सेतू ऍप बद्दल आपल्याला माहिती दिली आहे आणि डॉक्टर, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, तर आपण अधिक काय सांगू शकू आपल्या दर्शकांना याबद्दल? इथे मी दूरदर्शनच्या माध्यमातून एकच जनतेला आवाहन करेल की आपण मोठ्या संख्येने आपल्या स्मार्टफोनमध्ये हा ॲप इन्स्टॉल करावा, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सुरक्षित राहण्याची जी हमी आपण प्राप्त करून घेऊ शकतो ह्या ॲपच्या माध्यमातून. हे ॲप सुरक्षित आहे, याच्यामध्ये कुठलाही धोका नाही आहे. आपला जो डाटा आहे, पर्सनल डाटा,
हा सर्व्हरवर डिजिटल माध्यमातून सेव्ह केला जात असल्यामुळे हा डाटा आपला सुरक्षित आहे. त्या डाटाचा इतर ठिकाणी कुठेही वापर केला जात नाही अशी केंद्र शासन हमी घेतं. त्यामुळे आपण सर्वांनी हा ॲप इन्स्टॉल करावा असं मी आवाहन करतो. बरं, ह्या ॲप बद्दल काही सूचना करायच्या असतील लोकांना की ज्यांनी हा ॲप डाउनलोड केलाय, ज्यांना याची प्रचिती येत आहे आणि ते रोजच्या रोज वारंवार याचा वापर करतायत, याबद्दल काही सूचना त्यांना द्यायच्या असतील तर ते देऊ शकतात का? हा, याचा हेल्पलाईन नंबर आपल्याला ॲपच्या आपल्या त्या पेजवर आपल्याला दिसतो. त्या ठिकाणी हेल्पलाईनवर आपण त्याच्यामध्ये सजेशन्स आपले देऊ शकतात. त्या ठिकाणी ईमेल पण त्यांनी दिलेला आहे त्यांचा आरोग्य सेतूचा. त्या ईमेलवर आपण मेल पाठवून सुद्धा आपल्याला काही त्याच्यामध्ये सल्ला द्यायचा असेल, काही क्वेरीज आपल्या असतील, काही सुधारणा आपल्याला त्याच्यामध्ये वाटते, ते आपण सजेस्ट करू शकता. एक छोटंसं अजून एक वैशिष्ट्य या ॲपमध्ये स्वयंसेवकांबद्दलही आहे, त्याबद्दल आपण सांगू शकतो जरा? कोविड योद्धा आपण जसं आपण महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये आपण म्हणतो, तर ह्याच्यामध्ये कोविड योद्धा म्हणजे व्हॉलंटरीली जर कोणाला ह्या कोविडच्या ह्या साथरोग परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाला प्रशासनाला मदत करायची असेल तर आपण त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आपलं स्वतःचं करू शकता आणि त्या ठिकाणी आपल्याला संधी दिली जाते की आपल्याला कुठे काम करायचंय हे सजेस्ट केलं जातं. आणि ते कुठल्या प्रकारचं काम असू शकेल, म्हणजे कुठल्या कार्यामध्ये त्यांना सामील करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल, कंटेनमेंट झोनच्या ऍक्टिव्हिटीज असतील, त्यांच्या एरियामध्ये आपल्याला व्हॉलंटियर्सची गरज आहेच. एखादा स्लम एरिया असेल त्या ठिकाणी व्हॉलंटियर्सनी पुढे आलं, त्या सोसायटी मधलेच व्हॉलंटियर असतील तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्यांचं ऐकणारे लोक असतात, त्याचा खूप फायदा होऊ शकतो शासनाला. त्यामुळे हे कोविड व्हॉलंटियरचं रजिस्ट्रेशन सुद्धा ह्या माध्यमातून आपण करू शकतो. हे पण ऍप मध्ये आहे, अंतर्भूत आहे त्याच्यामध्ये, ऍप मध्ये अंतर्भूत. याच्यामध्ये साधारणपणे कोणत्या वयाच्या लोकांनी स्वयंसेवक म्हणून स्वतःला पुढे आणावं? ज्यांना कुठलेही आजार नाहीयेत आणि यंगर एज ग्रुप मध्ये लोक ह्याच्यामध्ये पुढे येऊ शकतात. साधारण वयस्क ग्रहस्थ असतील, ज्यांना काही आजार असेल, त्यांना ह्याच्यामध्ये निश्चित आपण पुढाकार घ्या म्हणून सांगणं उचित नाहीये, कारण त्यांची रिस्क वाढते. पण तरुण पिढी आहे, स्वयं म्हणजे जे युवा आहे, पीएम फंड बद्दलही आपण सांगू शकतो. आपल्याकडे ह्याच्यामध्ये हे ऍपच्या माध्यमातून प्राईम मिनिस्टर फंड साठी सुद्धा आपण त्याच्यामध्ये डोनेशन्स आपण तिथे करू शकतो. ती सुविधा पण ह्या ऍपच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. डॉक्टर विजय कंदेवाड आज आपल्याकडे होते. आरोग्य सेतू ॲप बद्दल त्यांनी माहिती करून दिली आणि पुन्हा एकदा सुरक्षिततेच्या दृष्टीने हा ॲप डाउनलोड करावा अशी आपलं एक आव्हान आहे. कार्यक्रम इथेच समाप्त करूया. सह्याद्री वाहिनीतर्फे डॉक्टर आपले खूप खूप आभार.